इस्रायेलच्या मुलांनो म्हणावं, त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभूचा आदेश करा जयघोष, आनंद जयघोष प्रभूकडे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज प्रभू येशूच्या शरीराचा आणि रक्ताचा महासोहळा साजरा करते. देवाच्या प्रीतीचा हा साक्रामेंट, ज्याला आम्ही मोठ्या आदराने मिसा असं म्हणतो, पवित्र मिसा, आम्हाला आमच्या स्वार्थी वृत्तीमधून बाहेर काढो. खोल अंतःकरणात साचलेल्या गर्वाचा, आत्मस्तुतीचा आणि अहंमन्यतेचा मळ परमेश्वराच्या क्षमेने धुवून निघो. सुरुवातीलाच आपण या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊ आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण सर्वजण एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमहुनी मान होतो ऋणवंत. तुझी भगवंत थोरा जागी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश को करा. प्रभो दुःख हरा परमेशा.
दयेच्या सागरा जग पापहारी दया आम्हावरी करीत परा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आपले शरीर आणि रक्त ह्यांच्या साक्रामेंताद्वारे तू आम्हामध्ये निवास करतोस. या साक्रामेंताच्या स्वरूपात आम्ही तुझी उपासना करतो. आमच्या अभिभक्त प्रेमाचे प्रतिज्ञापत्र आमच्या स्वर्गीय बापाला अर्पण करण्यास आम्हाला समर्थ कर. स्वर्ग राज्याच्या निष्ठापूर्वक सेवेमुळे आम्हाला मिळणारे कृपादान आमच्या बंधू भगिनींना अर्पण करण्यास आम्हाला मदत कर. तू पिता आणि पवित्र आत्मा यांच्याबरोबर एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. अनुवाद ह्या पुस्तकातून ड्यूटरोनॉमी घेतलेले वाचन. मोशे लोकांना म्हणाला, तुम्हाला लीन करावे आणि तुमच्या मनात काय आहे, म्हणजे तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणार की नाही ह्याची कसोटी पाहावी, म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याने 40 वर्ष तुम्हाला उजाड रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण करा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुम्हाला व्हावी, म्हणून परमेश्वराने तुम्हाला लीन केले. तुमची उपासमार होऊ दिली नाही, तुमची उपासमार होऊ दिली आणि तुमच्या पूर्वजांनाही माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने परमेश्वराने तुमचे पोषण केले. तेव्हा तुमचे मन उन्मत्त होऊ नये आणि तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हाला मिसर देशातून दास्यगृहातून काढून आणले त्याला तुम्ही विसरू नये म्हणून सांभाळा. आग्या सापांनी आणि विंचवांनी व्यापलेल्या घोर आणि भयानक रानातून आणि वृक्ष व निर्जळ भूमीतून परमेश्वराने तुम्हाला आणले. परमेश्वराने तुमच्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले आणि उजाड रानात तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून परमेश्वराने तुमचे पोषण केले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे यरुशलेमा परमेश्वराचा गौरव कर. हे यरुशलेमा परमेश्वराचा गौरव कर. हे यरुशलेमा परमेश्वराचा गौरव कर. हे सियोना तू आपल्या देवाचे स्तवन कर. देवाने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहेत. परमेश्वराने तुझ्या ठाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. आपला प्रतिसाद.
हे यरूशलेमा परमेश्वराचा गौरव कर. परमेश्वर तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरवितो. उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो. परमेश्वर आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो. परमेश्वराचा शब्द फार वेगाने धावतो. तो या आपला प्रतिसाद, हे यरूशलेमा परमेश्वराचा गौरव कर. परमेश्वर याकोबाला आपले वचन, इस्रायेलाला आपले नियम आणि निर्णय जाहीर करतो. कोणत्याही राष्ट्रांबरोबर परमेश्वराने असे वर्तन केले नाही. परमेश्वराचे निर्णय ती राष्ट्रे जाणत नाहीत. परमेश्वराचे स्तवन करा. आपला प्रतिसाद, हे यरूशलेमा परमेश्वराचा गौरव कर. संत पौलने करिंथीकरास पाठविलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रभू येशू यहुद्यास म्हणाले, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझे शरीर असून ते जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपले शरीर आम्हाला खायला कसा देऊ शकतो? ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह, त्याचे शरीर खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही. जो माझे शरीर खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझे शरीर खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझे शरीर खातो आणि जो माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर मीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
मित्रांनो, आपल्याला तारण प्राप्त व्हावे, विपुल जीवन मिळावे म्हणून मानवी शरीर धारण केलेल्या परमेश्वराचा आजचा हा महासोहळा, कॉर्पुस डॉमिनी किंवा कॉर्पुस ख्रिस्टी किंवा देवाचा सण, अशा प्रकारे आजच्या ह्या सणाची महती गायली जाते. समजून घेण्यासारखं खूप आहे, परंतु मी एकच विषय घेतो आणि त्याच्यावर आपल्याबरोबर चिंतन करतो. बंधू भगिनींनो, मानवी शरीराचे महत्त्व आपण ख्रिस्ती श्रद्धेच्या प्रकाशामध्ये नीट समजून घेतलं पाहिजे. फार महत्त्वाचं आहे. माझं शरीर कशासाठी आहे, माझ्या शरीराला काय किंमत आहे, माझ्या शरीराचं देवाच्या दृष्टिकोनातून नक्की काही मूल्य आहे का? इज माय बॉडी हॅज एनी इम्पॉर्टन्स? आणि हे सत्य माझ्या शरीराचं मी नीट न समजून घेतल्याने, श्रद्धेच्या प्रकाशामध्ये मी न समजून घेतल्याने अनुचित प्रकार, अपमानास्पद शरीराचा दुरुपयोग आणि जीवनाची अधोगती आजचे जग तीव्रतेने अनुभवत आहे, हे खेदाने नमूद करायला लागेल. प्रभू येशू मानवी शरीर धारण केलेला परमेश्वर देव होता. त्याने माणसाचं शरीर स्वतः घेतलं, तो शरीरधारी झाला. आपल्या तारणासाठी त्याने मग मरणाच्या सामोरी जाऊन मरणावर विजय मिळवून आपणाला आपला सोबती म्हणून पवित्र आत्मा दिला, पवित्र आत्म्याला पाठवलं आपल्यावर. पण तेवढंच करून प्रभू थांबला नव्हता. त्याने क्रूसी जाण्या अगोदर त्याच्या 12 शिष्यांना घेऊन त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना हातात भाकर घेतली, हातामध्ये द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि त्यांना सांगितलं की हे माझं शरीर आता, हे माझं रक्त आता, आणि मी ही देणगी तुम्हाला देत आहे. आम्हाला त्याने पवित्र आत्म्याची देणगी दिली, आमचा सोबती म्हणून जगाच्या अंतापर्यंत आमच्याबरोबर असण्यासाठी. पण त्याचबरोबर त्याच्या शरीराची, स्वर्गीय भाकरीची देणगी देखील आम्हाला बहाल केली. आज परमेश्वराचे ऋण फेडण्याचा दिवस आहे. आजच नाही, पण आठवण करायची की मी प्रत्येक क्षणी ह्या महान अशा देणगीची आठवण करून परमेश्वराचे ऋण मानले पाहिजेत. त्याचा मी किती ऋणी आहे, त्याचे किती मी आभार मानायला पाहिजेत, त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. माणूस म्हणून आपण आत्माच नव्हे तर शरीर देखील आहोत. वी आर बॉडी अँड सोल, नॉट जस्ट बॉडी, नॉट जस्ट सोल, बॉडी अँड सोल. म्हणून आपण आत्म्याला शरीरामध्ये आणि शरीराला आत्म्यामध्ये इंटग्रेट केलं पाहिजे, संकलन केलं पाहिजे. हे आवश्यक आहे, कारण शरीर आणि आत्मा मिळून आपण अखंड माणूस आहोत. मी फक्त आत्माच आहे किंवा माझा आत्मा
सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असं नाही. माझं शरीर देखील मी आहे आणि माझा आत्मा देखील मी आहे. मी कोण आहे हा प्रश्न आपण नेहमी विचारत असतो आणि त्याचं पहिलं उत्तर हे असलं पाहिजे की देवाने मला आत्मा आणि शरीर म्हणून निर्माण केलेलं आहे, अखंड माणूस म्हणून निर्माण केलेला आहे. तरीसुद्धा ह्या ऐहिक जीवनामध्ये आपला आत्मा आणि शरीर मिळून आपण अपूर्णच राहतो. म्हणून मग परमेश्वराचा आत्मा, आपलाच आत्मा नाही, प्रत्येकाचा, पण परमेश्वराने त्याचा आत्मा आपल्याला बहाल केला, पवित्र आत्मा आपल्याला दिला. आणि त्याचबरोबर परमेश्वराने त्याचं शरीर जीवनाची भाकर म्हणून, ख्रिस्त शरीर, पवित्र कम्युनियन आपल्या जीवनाला पूर्णता आणण्यासाठी दिलं. आपले अध्यात्म, आपली स्पिरिच्युअलिटी फक्त आत्मस्वभावानेच नाही तयार होत नसते. आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये शरीराच्या न्याय्य लेजिटिमेट गरजांचे संकलन होणे फार महत्त्वाचं आहे. नीट आपण हे समजून घेत नाही म्हणून अनुचित, अपमानास्पद शरीराचा दुरुपयोग होणारे आणि जीवनाची अधोगती होणारे प्रकार घडत असतात. शरीराविना माणूस अस्तित्वात नसतो. शरीर आहे म्हणून फेलिक्स म्हणून मला ओळखलं जातं. शरीराविना माणूस अस्तित्वात कधीच नसतो. इतकं मोठं महत्त्व शरीराचं आहे. माणसाचे शरीर माणसाचा खरा आविष्कार आहे. शरीरामुळे व्यक्ती ओळखली जाते. कारण मला चेहरा आहे, फेलिक्सचा चेहरा हा. मला डोळे आहेत, गाल आहेत, ओठ आहेत, कान आहेत, मला चेहरा आहे. मला हात, पाय असे अवयव आहेत. मला उंची आहे, मला वजन आहे. शरीर हे फार महत्त्वाचं आहे. हे देवाने निर्माण केलं आणि त्या शरीराचं सुद्धा जीवनामध्ये महत्त्व आहे. मला माझ्या शरीरामुळे ओळखलं जातं. पवित्र आत्म्याद्वारे आपण देवाजवळ पोहोचतो. म्हणून आपल्याला ख्रिस्तानं त्याचं शरीर दिलं. आपल्या शरीराला, आपल्या शरीराची खरी किंमत आपल्याला समजून देण्यासाठी, आपल्या आत्म्याची खरी किंमत समजून देण्यासाठी पवित्र आत्मा दिला. तसेच ख्रिस्ताच्या शरीराद्वारे आपण देवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. प्रत्येक वेळी आपण पवित्र कम्युनियन घेतो त्यावेळेला आपण देवाच्या शरीराचा भाग बनत असतो. देव आपल्या शरीराचा भाग बनतो आणि आपल्या शरीराला देवाच्या शरीराचा भाग बनवतो. म्हणून ह्या कोविड-19 कोरोना व्हायरसच्या ह्या पॅन्डेमिक दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आपण जे अनुभवतो आहोत, कटू सत्य अनुभवतो आहोत की आपणाला पवित्र कम्युनियन घेता येत नाही. आणि किती दिवस असं थांबायचं, किती वेळ आम्ही थांबणार असे. जीवनाची भाकर आम्हाला मिळत नाही. फार माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर जो परिणाम ह्या व्हायरसमुळे निर्माण झालेला आहे तो मला म्हणजे तुम्हाला, आम्ही फादर मिसा करतो, जीवनाची भाकर आम्ही घेतो, तुमच्यासाठी प्रार्थना करतो, परंतु बिशप म्हणून मला अत्यंत तीव्र वेदना होतात. सगळ्यात कुठली गंभीर गोष्ट, महत्त्वाची गोष्ट मला बोचत असेल तर ती म्हणजे माझ्या प्रिय लोकांना पवित्र कम्युनियन पासून वंचित राहायला लागते. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये मग
जर का आपण हे पवित्र कम्युनियन घेतलं, आपण देवाच्या शरीराचा भाग बनलो, देव आपल्या शरीराचा भाग बनला, तर मग आपल्या शरीराचं महत्त्व हे गौण वाटत नसते. आपल्या शरीराला आणि शारीरिक मूल्यांना गौण मानणे ही ख्रिस्ती श्रद्धा कधीच शिकवत नाही. म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ख्रिस्ताचे शब्द ऐकलेत, माझे शरीर खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. आपल्याला भूक असते, आपल्याला अन्नाची चव घ्यावी वाटते आणि चव घेताना आपण आनंदित होतो. कुठलाही जीवनातील मोठा सोहळा हा खाल्या पिल्याशिवाय साजरा होत नसतो. पण ह्या सगळ्याला अर्थ देणारं, आमच्या चवीला जणू चव आणणारं, आमच्या भुकेला जणू खरी तृप्ती आणणारं हे प्रभू ख्रिस्ताचं शरीर आहे, प्रभू ख्रिस्ताचं रक्त आहे. शाश्वत जीवन ज्याच्यासाठी आपण जगतो, कारण जीवन म्हणजे 2 घडींचा डाव नाही फक्त आमच्या ख्रिस्ती माणसांसाठी. आपण चिरकाल शाश्वत जीवन परमेश्वराबरोबर जगणार आहोत ही आपली आशा आहे. आणि शाश्वत जीवन ही आत्म्याचीच बाब नाही. प्रचलित जीवनाला मरणानंतर काहीतरी जोडायला लागणारे जीवन म्हणजे शाश्वत जीवन नाही. आपण जीवनाची भाकर स्वीकारतो तेव्हा आपण शाश्वत जीवनाचा भाग बनतो. प्रभू ख्रिस्त शुभवर्तमानात हे स्पष्ट करतात, मरणानंतर परमेश्वरामध्ये मी विलीन होणार आहे, माझं जीवन विलीन होणार आहे, असं आपण ख्रिस्ती लोक कधी म्हणत नाहीत आणि मानत नाहीत. परमेश्वराच्या जीवनामध्ये आपले शोषण केलं जात नाही, अब्झॉर्प्शन केलं जात नाही. आपण जणू काही परमेश्वराच्या जीवनामध्ये वितळून जात नाहीत. आपण परमेश्वराच्या जीवनामध्ये जगत असतो, वसत असतो, राहत असतो. वी ड्वेल इन गॉड, वी ड्वेल इन गॉड. म्हणजे शाश्वत जीवन आणि पवित्र आत्म्याच्या सोबतीमध्ये जीवनाच्या भाकरीच्या स्वीकाराने हल्लीच आपण जगत असतो. ही स्वर्गीय भाकर आहे, हे देवदूतांचं खाणं आहे, हे आम्हाला मिळते आणि त्यामुळे आम्ही शाश्वत जीवनाचे वाटेकरी बनतो. ज्या परमेश्वराने माणसाला आत्मा दिला, त्याच परमेश्वराने माणसाला शरीर देखील माणसाला निर्माण करून दिलं आहे. शरीराचा रास्त आदर राखणे हा सुद्धा आपल्या अध्यात्माचा भाग बनणं जरुरीचं आहे. आणि म्हणून मी काही मुद्दे आपल्या रोजच्या जीवनासाठी आपल्यापुढे मांडतो. आज प्रिय मित्रांनो, शरीरावर आणि शरीर निगडीत असलेल्या जीवनावर मशिनीसारखं बघितलं जातं. काहींना वाटतं शरीर, मानवी शरीर म्हणजे जणू काही एक मशीनच आहे. म्हणून मग मजुरांची पिळवणूक, माणसाकडून जास्तीत जास्त फायदा काढण्यासाठी त्या मजुरावर मशिनीसारखं बघणं, मशिनीसारखं जलद उत्पादन करून घेण्याचा विचार, ऐहिक जगातील एक साधन म्हणून माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि कधी म्हातारे, विकलांग ह्यांची किंमत त्यांच्या शरीराच्या दुर्बळतेवरून करणं, कधी कधी माणूस म्हणून सुखभोग घेण्याची त्या शरीराची इच्छा, त्या शरीरापासून सुखभोग घेण्याची इच्छा, कारण ते यंत्र आहे असं काहींना वाटतं. शरीर म्हणजे यंत्र आहे, शरीर म्हणजे उपभोग घेण्याची कुठली तरी एक वस्तू आहे. अशा प्रकारे देवाच्या प्रतिमेत आणि देवाच्या रूपात निर्माण केलेल्या माणसाच्या शरीराची नालस्ती केली जाते. अनेक वस्तूंमधील एक वस्तू म्हणून शरीराचा पावलोपावली अपमान केला जातो. आणि बऱ्याच वेळा ह्या चंगळवादी जमान्यामध्ये शरीराचे अति लाड पुरवले जातात. अंतिमतः माणसाच्या जीवनाचा माणूसच
नाश करत असतो. माणसाच्या अधोगतीला माणूसच कारण ठरत असतो. म्हणून श्रद्धेच्या प्रकाशामध्ये आम्ही जर का आपण सगळ्यांनी प्रभू ख्रिस्ताच्या देवाच्या त्याने आपलं केलेलं शरीर आता गौरवाने तो त्या शरीरासहित पण गौरवशाली झालेलं ते शरीर आपल्यासारखं राहिलं नाही. ते शरीरच आहे. शरीर गमावलं नाही प्रभू ख्रिस्ताने. त्याचं स्वर्गारोहण झाल्यानंतर तो परमेश्वर पित्याच्या उजवीकडे गौरवशाली शरीराने आसनस्थ तिथे झालेला आहे. आणि म्हणून आपल्या शरीराची प्रतिष्ठा, आपल्या शरीराचं मूल्य जणू काही दैवी बनवलं आहे, अतिउच्च केलेलं आहे. आणि त्या प्रतिष्ठेमध्ये आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शरीराचा होणारा अवमान, शरीराची होणारी ही चेष्टा आणि आपण दुसऱ्यांच्या शरीराची करणारी अपमान आणि चेष्टा नीट न समजल्याने आपल्याला प्रभू ख्रिस्ताच्या शरीराचं महत्त्व आणि त्याने दिलेली ही स्वर्गीय जीवनाची भाकर, पवित्र कम्युनियन, ह्याचा अर्थ नीट न समजल्यामुळे माणसाची हाव, लोभवृत्ती, अधाशीपणा माणसाच्या नाशाला कारण ठरतात. शेवटी मी सांगेन, मानवी शरीराचा अर्क, तत्व, कोर रियालिटी ऑफ द ह्युमन पर्सन त्याच्या आत्म्याशी निगडित आहे. देवाने आत्मा, त्याचा आत्मा आणि शरीर असं आपल्याला निर्माण केलं. दोहोंमध्ये म्हणजे आपला शरीर आणि आपला आत्मा समतोल राखून त्यांचे संकलन, त्यांचं इंटिग्रेशन होणे माणसाच्या जीवनाला खूप हितकारक आहे. आणि हे होण्यासाठी आपण हा प्रभू येशूच्या मानवी शरीर धारण केलेल्या येशू ख्रिस्ताचा सण कॉर्पुस डॉमिनी किंवा कॉर्पुस ख्रिस्ती हा सण साजरा करीत आहोत. निर्माणकर्त्या परमेश्वराने माणसाला पवित्र आत्मा आणि माणसाचे शरीर धारण केलेल्या परमेश्वराचे शरीर जीवनाची भाकर दिली. असं म्हणतात की आपण ऐहिक जगाचा लाभ घेऊन या जगातील वस्तू मिळवून आपला उदरनिर्वाह करतो, परंतु ऐहिक जगामध्ये मिळालेली धनसंपत्ती गरजवंतांना वाटूनच आपण अस्सल जीवन अनुभवू शकतो. पवित्र आत्म्याची सोबत आणि पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार हल्ली मिळत नाही, परंतु आध्यात्मिक रूपाने आपण ते मागत आहोत. मिळणारच. त्याच्यासाठी पण आपण प्रार्थना करू. पवित्र आत्म्याची सोबत आणि पवित्र कम्युनियन आपल्या आत्मा शरीर असलेल्या जीवनाला खरा अर्थ आणि जीवनाचा विश्वासार्ह हेतू मिळवून देऊन आपले भौतिक आणि अलौकिक जीवन प्रचंड प्रमाणात विपुल बनवतात. त्या परमेश्वराला धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. आमेन. आपली श्रद्धा, आपण श्रद्धेचं प्रकटीकरण आता एकत्रपणे करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो
पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळविण्यासाठी परमेश्वर आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण परमेश्वराच्या पवित्र ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया. प्रभूने त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करून तिचे संरक्षण करावे. विशेष करून आमच्या पोप महोदयांना, सर्व बिशपांना, सर्व फादरांना कृपा देऊन आम्ही प्रभूचा शब्द घोषित करण्यासाठी आणि मध्यस्थीची लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी नेहमी तत्पर असावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपण जगातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून आपल्या राष्ट्राच्या नेत्यांसाठी प्रार्थना करू. आपण राष्ट्रातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करू. आपण आपल्या धर्म प्रांतातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करू. प्रभूने सर्व लोकांना शांती सलोख्याने एकत्रित करावे, म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. विशेष करून ह्या पॅन्डेमिकमध्ये प्रभूने आमच्या बंधू भगिनींना जे सबळ आहेत त्यांना दुर्बळांना मदत करण्यास प्रेरित करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्यासाठी आणि आपल्या हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. आम्ही स्वतः परमेश्वराला स्वीकारणीय असं बलिदान बनावेत, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि आमचे सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मित्रांनो, आपण अर्पण करताना ज्या व्यक्ती आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेल्या आहेत त्यांची आठवण करूया. विशेष करून निर्मळमधल्या सोफिया डिसूजा, त्याचप्रमाणे मुळगावमधल्या पॅट्रिक गोन्साल्विस आणि फादर एरिक अल्फॉन्सो यांची वहिनी, त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी लुईजा अल्फॉन्सो आगाशी येथील त्या मरण पावलेल्या आहेत. ह्या आणि दुसऱ्या ज्या व्यक्ती आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेल्या आहेत त्यांची विशेष प्रार्थना आपण ह्या मिसेमध्ये करूया. Yahoo
बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, ऐक्याचे आणि शांतीचे प्रतीक म्हणून भाकर व द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त सभेला ऐक्याचे आणि शांतीचे वरदान मिळो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. प्रभू ख्रिस्त आमचा सत्य आणि सनातन याजक असून त्याने या शाश्वत बलिदानाची, पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंताची स्थापना केली. आमच्या उद्धारासाठी प्रभू येशूने प्राणार्पण केले. आमच्या स्मरणार्थ तुम्ही हे बलिदान अर्पण करा असा त्याने आम्हास आदेश दिला. प्रभूने आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होते. प्रभूने आम्हासाठी सांडलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. म्हणून सर्व दूत आणि महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गान भांतरा. परमईशाच्या पावन नावे, हेत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला,
येईल जगती पुनर्भेटीला श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ, Son of the living God, who by the will of the Father and the work of the Holy Spirit, through your death gave life to the world, free me by this your most holy body and blood from all my sins and from your evil. Keep me always faithful to your commandments and never let me depart. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावा यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त मला सध्याच्या आणि
प्रभू म्हणतो, जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यात आणि मी त्याच्यात राहीन. आता मी एक छोटीशी प्रार्थना तयार केलेली आहे आपल्यासाठी. ती तुम्ही स्क्रीनवर बघा, वाचा आणि ती तुमची प्रार्थना करा. आजच्या सणाच्या सोहळ्याला ह्या धरून ती प्रार्थना आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दैवी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो. याची खूण म्हणून पवित्र कम्युनियनद्वारे तू आम्हाला तुझे शरीर आणि रक्त सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या दैवी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. मित्रांनो, कदाचित आज कदाचित उद्या तुम्हाला आपल्या धर्मप्रांताचा ह्या कोविड-19 या कोरोना व्हायरसच्या 2-3 महिन्यामध्ये जे रिलीफ वर्क गरजवंतांना, जे मायग्रंट्स अडकले होते अशांना, ज्यांच्याकडे पुरेसं खायला नव्हतं, त्यांना आपण संपूर्ण धर्मप्रांतामध्ये कशी मदत केली ह्याविषयी तुम्हाला थोडासा रिपोर्ट मिळेल. जरूर वाचा. बऱ्याचशा गोष्टी मी तिथं नमूद केलेल्या आहेत की कशी ख्रिस्त सभा, आपण सर्व ख्रिस्ती लोक, कॅथलिक चर्च ह्या संकटाला सामोरे गेले.
आणि विशेष करून रंजल्या गांजल्यांना, अडल्या नडल्यांना आपण पुरे पडण्याचा प्रयत्न करत आहोत. जवळजवळ 1.5 कोटीच्या जवळपास आपण मदत केली. आपले सिस्टर्स, मिशनमध्ये असलेले आपल्या सिस्टर्स, आपले फादर्स, व्रतस्थ फादर्स, डॉन बॉस्कोचे जेजुइट फादर्स, MSFS, फ्रान्झिलियन्स, आणि आपल्या धर्मप्रांतामध्ये आपले धर्मप्रांतीय फादर्स, सिस्टर्स आणि प्रापंचिक, खूप प्रापंचिक पुढे आले आणि ख्रिस्ती म्हणून आपण हे योगदान केलं. त्याचप्रमाणे आपले बिल्डिंग्स, आपली इन्स्टिट्यूट्स मध्ये हॉस्पिटल असो, कॉलेज असो, शाळा असोत, त्या शाळेची ग्राउंड्स असोत, आपण गव्हर्नमेंटच्या पायाशी जणू काही ठेवलेलं आहे. आमच्या देशाचं भलं झालं पाहिजे, आमच्या देशातील सर्व लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे, कोणीही बळी पडू नये या रोगाला. अशा प्रकारे जे जे काही आपल्याला करता येतं ते आपण करीत आहोत. त्याचा अहवाल जणू काही थोडक्यामध्ये तुम्हाला मिळेल. प्रत्येक फादरांना मी ते पाठवित आहे. तुम्ही मागून घ्या ते आणि वाचा आणि समजून घ्या. जे जे काही आपण करू शकलो ते आपण केलं आणि अद्याप करत राहणार. कारण आपली ख्रिस्त सभा ख्रिस्ताचं शरीर आहे. त्याचाच सण आज आपण साजरा करतो, पवित्र ख्रिस्त शरीराचा. पण त्यामुळेच ख्रिस्त सभा तयार होत असते. मिसा आहे म्हणून ख्रिस्त सभा आहे, ख्रिस्त सभा आहे म्हणून मिसा आहे. आणि ख्रिस्त शरीर म्हणजे ख्रिस्ताचं शरीर म्हणजे चर्च म्हणजे ख्रिस्त सभा. हा कसा जिवंत अवयव आहे, जिवंत शरीर आहे. आणि जसा ख्रिस्त आम्हाला शिकवून या पृथ्वीवरून स्वर्गरोहित झाला आणि सांगितलं की तुम्ही माझ्या आठवणीसाठी हे करीत जा. फक्त मिसाच नाही, आठवणीसाठी जे आपण ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये करीत होतो अधिक तीव्रतेने, आपण ते नेहमीच करीत असतो. कृपा करून हे सगळं तुम्ही वाचावं अशी मी नम्र विनंती तुम्हा सर्वांना करीत आहे. हॅपी फीस्ट टू यू. जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी. कधी भूक लागेल भाकरी जो खाईल नाता कधी भूक लागेल श्रद्धा जो मजबरी ठेविल नाता कधी लागेल.
जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी देह